नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। बघा, आता ऑगस्ट महिना लागलेला आहे। 12 ऑगस्टपर्यंत आषाढ महिना आहे। तर ऑगस्ट महिन्याच्या अगोदरच आपल्याला एक काम करायचं आहे। आषाढ महिना संपण्यापूर्वीच आपल्याला आपल्या कुलदेवीची जी ओटी असते तर ती आपल्याला ओटी भरायची आहे। तर ती ओटी कशासाठी भरायची, आपण का भरतो, त्यासाठी या संबंधित आजचा व्हिडिओ खूप विशेष महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आषाढ महिना संपण्यापूर्वी आपल्याला कोणकोणते कामं करायचे आहेत, त्याचबरोबर ओटी भरत असताना आपल्याला त्यामध्ये कोणती महत्त्वाची वस्तू आपल्याला टाकायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आषाढ महिना हा खूप पवित्र मानला जातो। या महिन्यामध्ये गुरुपौर्णिमा येते। गुरुपौर्णिमा झाल्यानंतर आपण गुरुपौर्णिमेच्या अगोदर देवशयनी एकादशी असते आणि त्यानंतर आपण चातुर्मासाला देखील सुरुवात होते। त्याचबरोबर आपल्या स्वामींची गुरुपौर्णिमा आणि कामिका एकादशी, त्याचबरोबर आषाढी अमावस्या सुद्धा येते। म्हणून आज आपण आषाढी अमावस्या कशी साजरी करत असतो, तर अशा वेगवेगळे सण या महिन्यामध्ये खूप महत्त्वाचे सण येतात। या महिन्यामध्ये आपण करत असतो, आषाढ महिन्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचं काम हे आपल्याला करायचं असतं, ते म्हणजे आपल्या कुलदेवीची ओटी जी असते ती आपल्याला भरायची असते। आता ही ओटी आपण का भरत असतो, तर बघा, कारण कुलदेवी जी असते ती आपल्या घराचं, आपल्या कुळाचं रक्षण करणारी देवी असते। आपल्या कुळाचं रक्षण करण्याचं काम कुलदेवी आणि कुलदैवत करत असतात। मग त्यांचा आपण आषाढ महिन्यामध्ये कुलाचार आणि कुळधर्म तो आपल्याला करायचा असतो। आपल्या कुलदेवीची जी ओटी आहे ती भरायची असते। आता ही ओटी आपण आपल्या घरच्या घरी देखील आपण कुलदेवीच्या टाकासमोर सुद्धा, किंवा मूर्ती असेल तर मूर्तीसमोर देखील सुद्धा आपण भरू शकतो। आषाढ महिना खूप पवित्र मानला जातो आणि या महिन्यामध्ये भगवान विष्णूसह आपल्या कुलदेवीची उपासनाही करत असतात। बघा, याच महिन्यामध्ये कुलदेवीची नव्याने सुवासिनी देखील आपल्या कुलदेवीच्या नावाने सुवासिनी जेवू सुद्धा घातली जातात। त्याचबरोबर या महिन्यामध्ये, आषाढ महिन्यामध्ये मंगळवार, शुक्रवारचे उपवास देखील घरामध्ये प्रत्येक महिला ही करत असते, कारण घरातील महिला ही घराची लक्ष्मी मानली जाते। त्यामुळे हे उपवास आषाढ महिन्यात आपण आपल्या कुलदेवीच्या नावाने आपण करत असतो आणि आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीसाठी काही महत्त्वपूर्ण या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या असतात। त्यामुळे आपल्याला कुळाचार किंवा कुळधर्म आपल्याला करायचा असतो। म्हणजेच काय, तर आपल्याला तिची ओटी ही भरायची असते। तर बघा स्वामी भक्तांनो, आता ओटी कशी भरायची असते, तर आपल्या घराभोवती कोणतंही संकट आपल्या आयुष्यामध्ये येऊ नये म्हणून आपल्या कुलदेवीची ओटी भरलं तर कुलदेवी आपल्या घरावरचं रक्षण करते। अशा कितीतरी पिढ्या आहेत, तर त्या पिढ्या सुखी समाधानी राहाव्यात, घरात धनधान्य आणि आरोग्य चांगलं टिकून राहावं, त्याचबरोबर कुलदेवी आणि आपल्या घराचं रक्षण करावं। आपल्या कुलदेवीचा कुळाचार करणे आणि कुळधर्म करणे हे खूप महत्त्वाचं आहे। एखादं घर बघितलं असेल तर त्यांनी त्यांच्या असे कितीतरी घरं आहेत, त्यांना त्यांची कुलदेवीच माहीत नसते, म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अनेक भोग त्यांच्या जीवनामध्ये असतात, खूप त्रास उद्भवत असतात। ते भोग आपल्यालाच भोगावे लागतात, कारण सर्वप्रथम आपण स्वामी सेवेकरी जरी असलो तरी आपल्याला आपला कुळाचार आणि कुलदैवत माहीत असणं खूप गरजेचं आहे आणि आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याकडून घडणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे जे काही पवित्र महिने असतात, जसे की आपण नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरत असतो, मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण कुलदेवीची ओटी भरत असतो, त्याच पद्धतीने आषाढ महिन्यात देखील आपण आपल्या कुलदेवीची ओटी ही भरत असतो। आता ही ओटी तुम्हाला आषाढ महिन्यामध्ये कधी भरायची, तर बघा, तुम्ही आषाढ महिन्यामध्ये मंगळवार, शुक्रवार जो असतो तर त्या अगोदर मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही ही ओटी भरू शकता। मग बघा, आता आपल्याला फक्त 2 मंगळवार आणि त्याचबरोबर 2 शुक्रवारच आहे, या दिवशी तुम्ही ओटी भरू शकता, कारण शुक्रवार हा दिवस आपल्या कुलदेवीसाठी असतो। आणि जर तुम्हाला मंगळवारी किंवा शुक्रवारी शक्य नसेल तर आषाढ महिन्यातील कोणत्याही दिवशी तुम्ही ही ओटी भरू शकता। आता अमावस्या जी आहे ती 12 ऑगस्टला असणार आहे, त्यामुळे 12 ऑगस्टच्या अगोदरच तुम्हाला जी ओटी आहे ती भरून घ्यायची आहे। तसेच प्रत्येकानं काही ना काही अडचण असते, सुतक, पिरियड्स असेल तर ती ओटी तुम्हाला भरता येणार नाही, त्यामुळे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही त्या
ओटी या पद्धतीने भरू शकता. ओटी भरत असताना कोणत्या वस्तू आपल्या कुलदेवीला अर्पण करायच्या आहेत तर बघा, कुलदेवीला ओटी अर्पण करताना कोणती चूक करायची नाही याविषयी सर्वप्रथम आपण साधी सोपी माहिती बघूया. घरच्या घरी ओटी कशी भरायची याविषयी माहिती बघू. कुलदेवीचा मानसन्मान म्हणजे तर काय? आपल्या कुलदेवीच्या नावानं काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात. आपल्याला काय करायचं? कुलदेवीची ओटी आपल्याला भरायची आहे. आपल्या कुलदेवीच्या फोटोसमोर आपण ओटी भरू शकता किंवा तुमच्याकडे जर टाक असेल तर त्या टाकासमोर सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता. ओटी जी आहे तर ती आपल्याला आपल्या देवघरासमोर देवीसमोर भरायची असते. तुम्ही ती देवीच्या मंदिरात जाऊन किंवा मूळस्थानी जर जाणार असाल तर त्या ठिकाणी अजून उत्तम. आणि त्यामध्ये जर तुम्हाला जाता येणार नाही, काही शक्य झालं नाही तर तुम्ही घरच्या घरी देखील ओटी भरू शकता. एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी देखील भरू शकता किंवा पंचमी अष्टमी देखील असेल त्या दिवशी तुम्ही सुद्धा भरू शकता. एखादी सुवासीन महिला देखील ओटी भरू शकते. विधवा असाल तर देखील ओटीही भरू शकते. अगदी तुमचं लग्न झालं नसेल तरी देखील तुम्ही ओटी भरू शकता, असं काही नाही. ओटी भरते तेव्हा विधवा देखील ओटी भरू शकते. ओटी भरायची आणि त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवतेचा मान सन्मान आपल्याला विधिवतपणे करू शकतो. ओटी भरताना तुम्ही तुमच्या मनात काही न आणता निसंकोचपणे आपण आपल्या देवीचा कुळाचार कुलधर्म करू शकता. ओटी भरताना आपल्याला ओटीमध्ये कोणकोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत तर बघा. त्याचबरोबर गरोदर महिलांनी ओटी भरावी का याविषयी संबंधित थोडी माहिती आता आपण पाहणार आहोत. पण बघा, तुमच्या शक्तीने ओटी भरायची असेल त्याबद्दलची माहिती बघू. जशी तुमच्या घरची परिस्थिती असेल तसे तुम्ही त्या परिस्थितीप्रमाणे तुम्ही देवीची ओटी भरू शकता. यथाशक्तीने तुम्ही भरायचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओटी भरण्यासाठी आपल्याला खण, नारळ देवीची ओटी भरायसाठी लागणार आहे. त्यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. तो पाण्याने भरलेला असावा. खण म्हणजे आपल्याला खणाची साडी घ्यायची आहे. बघा, तुमच्याकडे जर साडी नसेल तर तुमची परिस्थिती नसेल तर तुम्ही एखादा ब्लाऊज पीस घेतला तरी चालेल. तुम्हाला खणाचा ब्लाऊज पीस मिळाला तर तो देखील उत्तम. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओटी भरण्यासाठी तुम्ही नऊवारी साडी देखील घेऊ शकता. नऊवारी साडी खास करून देवीची ओटी भरण्यासाठीच वापरली जाते. परंतु नऊवारी साडी नसेल तर सहावारी घेतली तरी देखील किंवा ब्लाऊज पीस घेतला तरी चालेल. देवीला आपण साडी जी आहे ती आपण सुती रेशमी असावी, कारण देवताकडून येणाऱ्या सात्विक लहरी त्या साडीमध्ये उतरतात. देवताकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धारण करण्याची जी क्षमता असते त्या धाग्यांच्या तुलनेत सुती आणि रेशमी धाग्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये असते. ओटी भरताना तुम्ही जी साडी घेणार आहात ती साडी रेशमी असावी. ती सुती असेल तरी तुम्ही ती साडी घेतली तरी पण चालेल. तुम्हाला साडी घेणे जर शक्य नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीस घेतला तरी चालेल. खणाची साडी घेतली तरी चालेल. त्याचबरोबर स्वखर्चाने तुम्ही घ्यायची आहे. तुम्हाला यथाशक्ती तुम्हाला जसं घडेल तशी तुम्ही साडी घेतली तरी चालेल. ब्लाऊज पीस, साडी जे काही घ्याल ते स्वखर्चाने किंवा तुम्हाला कोणी न दिलेली असावी अशी साडी तुम्ही घेऊ शकता. ओटीमध्ये असलेली प्रत्येक वस्तू ही सहखर्चाने स्वतः घेतलेली असावी, आपण वापरलेली नसावी. कारण काय, तशी आपण काळजी घ्यायची आहे. आपण नारळ घेतो, नारळ पूर्ण पाण्याने भरलेलाच असायला पाहिजे. कोणी ओटीत दिलेला किंवा वितरण किंवा कुठेही घेतलेला नारळ आपण घ्यायचा नाही. कोणी आपल्याला स्वागत करताना नारळ दिलं तसा पण नारळ आपण वापरायचा नाही. ओटीमध्ये नारळ आपण जे घेतो तो स्वतःच्या खर्चानेच घेतलेल्याच वस्तू आपल्याला असायला पाहिजे. ओटीमध्ये अनेक वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत तर ते स्वतःच्या खर्चाने घेतलेले असावे. तांदूळ घेताना सुद्धा ही एक चूक आपण करायची नाही, ती व्यवस्थित पाळायला पाहिजे. एक मुठभर तांदूळ घेऊ नका, आपल्याला थोडेसे जास्तच प्रमाणामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत. तुम्ही एखादा गजरा घेऊ शकता. 51 रुपये याच्यामध्ये किंवा 21 रुपये तुम्ही दक्षिणा ओटीमध्ये ठेवायची आहे. तुम्हाला जर ओटीच्या सामानामध्ये जर का तुमच्याकडे एखादी नकली मंगळसूत्र असेल तर ती देखील ठेवू शकता. त्याचबरोबर ओरिजिनल असेल तर सोन्याचं मंगळसूत्र तर ते तुमची ठेवायची ऐपत असेल तर ती सुद्धा तुम्ही ठेवू शकता. तुमची ऐपत नसेल तर काही हरकत नाही. आपल्याला
ओटीमध्ये खारीक, खोबरं, बदाम, सुपारी, हळकुंड, 1 रुपयाचं नाणं या 5 वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला एखादं फळ अर्पण करायचं आहे. या बेसिक गोष्टी असल्या पाहिजेत. आणि या व्यतिरिक्त तुम्ही देवीच्या 16 शृंगाराच्या ज्या वस्तू जर असतात त्या तुम्ही अर्पण केल्या तरी चालेल. बघा, 16 शृंगार म्हणजे कंगवा, मंगळसूत्र, बांगड्या, नेलपेंट, सिंदूर, पेन्सिल, मेहंदीचा कोन या वस्तूही तुम्ही त्यामध्ये घालू शकता. एखादी हळदी कुंकवाची पुडी आपल्याला त्यामध्ये टाकून 16 शृंगार पूर्ण करायचे आहेत. एखादा गजरा, एखादं फूल ठेवू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाच्या वस्तू जर तुम्ही ओटीसोबत ठेवू शकता. या व्यतिरिक्त 16 शृंगारचं जे साहित्य आहे ते तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर ठेवलं तरी चालेल. हे सर्व ओटीचं साहित्य जरी तुम्ही त्या ताटामध्ये ठेवलं तरी चालेल. बघा, हे ताट जे आहे तर ते आपल्याला स्टीलचं असावं, तर ते कोणत्या धातूचं ते ताट चालणार नाही. त्या ताटामध्ये आपल्याला प्रथम साडी ठेवायची आहे, त्यावर ब्लाऊज पीस ठेवायचं आहे, त्यावरती नंतर नारळ ठेवायचा आहे. नारळ ठेवताना शेंडी आपल्या समोर असावी असं ठेवा. सर्वांना माहितीच आहे, तरीही मी सांगते. त्यानंतर आपल्याला त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. आपली कुलदेवी समोर एक छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर जे साहित्य आहे तर ते आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे. डोळे बंद करून आपल्याला कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती तुमच्या समोर आणायची आणि ते जे ताट आहे ते ओटीचं म्हणजे आपण हातामध्ये आहे तर ते आपल्या छातीला लावायचं. कुलदेवीच्या सांगायचं, आणि ओटी आषाढ महिन्यामध्ये भरत आहे म्हणून तुझ्या मूळ स्थानी येऊन मला ही ओटी भरणं शक्य नाही, तर त्यामुळे तू इथूनच तू या ओटीचा स्वीकार कर, असं कुलदेवीला आपण मनामध्ये प्रार्थना करायची आहे. आणि प्रार्थना करताना माझ्या कुळाचं, माझ्या मुलाबाळाचं, माझ्या पतीचं रक्षण कर, ही जी ओटी आहे तर ती आपल्या देवीच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळेस उतरवायची आहे. आणि 7 किंवा 5 वेळेस तुम्ही उतरवू शकता. आणि त्याचबरोबर आपल्याला देवीसमोर ठेवायचं आहे. देवीला नमस्कार करायचे. तिथेच बसून तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या मंत्राचा जप करायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला कुलदेवीची ओटी भरायची आहे. बघा, तुम्हाला या गोष्टीचा खूप चांगला फायदा होईल. अशा प्रकारे आपण आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटीही भरायची आहे. तर सर्वांनी आषाढ महिन्यामध्ये आपल्याला कुलदेवीचा कुलधर्म कुळाचार अवश्य करा. त्याचबरोबर देवीला गोडाचा नैवेद्य आवश्यक दाखवा. तसं शक्य असेल तर तुम्ही एखादी सुवासिनी जेवू घाला किंवा 5 कुमारिका देखील तुम्ही जेवू घालू शकता. आषाढ महिन्यामध्ये ही सेवा नक्की करावी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर या आषाढ महिन्यामध्ये कुलदेवीची ही सेवा नक्की करा.